बरं डगसाहेब, आता असं आता मध्ये गॅप पडला आहे, तर पावसाची परिस्थिती कशी राहील बरं आता काय? आज आहे 15 ऑगस्ट 2026. आज 15, 16 आणि 17 आणखी 3 दिवस आपल्या मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. म्हणजे परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना, संभाजीनगर आणि विदर्भात सगळीकडे भाग बदलत पडणार, पण सगळ्या पिकाला जीवदान ठरणारा पाऊस असणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, परत 28 तारखेच्या नंतर पुन्हा एक चक्रीवादळ कमी दाबाचा पट्टा काय होणार आहे, MP कडून पास होणार आहे. त्याच्यामुळे परत एकदा काय होणार आहे, विदर्भात मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आपल्या इकडे रिमझिम पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आणखीन पिकाला चांगलं जीवदान. पण सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात सगळीकडेच पाऊस पडणार आहे. कोणतं पीक जाणार नाही, काय नाही. सप्टेंबर, ऑक्टोबर परत याचा पाऊस धुमाकूळ होणार आहे. ते शेतकरी आस लावून बसले तर की आता बाबा फुलं सोयाबीन जे आहे ते आता फुलामध्ये आहे आणि आता सक्त पाण्याची गरज आहे. तर आज संध्याकाळी तुम्ही म्हणसाल तसं की आज 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 आहे 15 ऑगस्ट, 15, 16 आणि 17. मग आज दुपारनंतर रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि 17 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. सगळीकडे एकदा नाही पडणार, दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. जवळपास सगळ्या एरियामध्ये ह्या तुम्ही जे सांगितलं त्यामध्ये पडणार. 4 दिवसात पडून जाणार परभणी, हिंगोली आपला एरिया सगळीकडे. आणि विशेष म्हणजे जे सोयाबीनला आता ट्रेस भेटला आहे, सगळ्यात चांगलं ते महत्त्वाचं असतं बरं का. जितकं सोयाबीनला फुलं लागले तितकं ऊन असलं, ड्राय असलं, कोरडं असलं, तितके फुलं जास्त लागतात आणि फुलाचं रूपांतर शेंगात होतं. आणि फुलं लागत असताना जर पाऊस पडला तर मग त्याचे जास्त परागीकरण होत नाही. त्याच्यामुळे हे ट्रेस भेटला ते खूप चांगलं आहे. याच्यामुळे यंदा विक्रमी सोयाबीनला उतार येणार. सरांचं तेच म्हणणं आलं की अशा परिस्थितीमध्ये काय जे फुलाच्या अवस्थेमध्ये जर पाऊस पडला तर त्या अशा वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असते, म्हणून फुलगळ ही ड्रॉप होऊ नये. तर हे फेवरेबल वातावरण आहे, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. उलट जास्त उतार येणार. आणि पण वाद्यामध्ये जेव्हा सोयाबीन येते त्या पिरियडमध्ये समजा पावसाची गरज राहते. सध्या तेवढी गरज नाही. मग नेमकं काय होणार आहे, आणखीन आता फुलं आहेत ना, फुलं ह्या 3 दिवसात सुकणार आहे. सुकल्याच्या नंतर वादी तयार होणार आहे आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आहे. धन्यवाद सर, चांगली माहिती सांगितल्याबद्दल.